नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की पोलीस भरतीमध्ये विचारले जाणारे अतिशय महत्त्वाचे असे विरुद्धार्थी शब्द. बघा आपल्यासमोर काही शब्द आहेत विरुद्धार्थी. अनाथ, अनाथच्या विरुद्धार्थी शब्द असतो सनाथ. त्यानंतर आहे अमावस्या, अमावस्याच्या विरुद्ध पौर्णिमा, हे तर सर्वांनाच माहीत असतं. अब्रूच्या विरुद्ध बेअब्रू, अभ्राच्छादितच्या विरुद्ध निरभ्र. तर हा थोडासा नवीन शब्द आहे मित्रांनो, त्यामुळे तुम्ही या शब्दावर थोडंसं जास्त लक्ष द्या. त्यानंतर आहे अधोगती, अधोगतीच्या विरुद्ध असतं प्रगती. त्यानंतर अतिवृष्टी आणि अनावृष्टी, हा बऱ्याच वेळेस पोलीस भरतीमध्ये विचारलेला प्रश्न आहे. त्यानंतर आहे अल्पायुषी आणि अल्पायुषीच्या विरुद्ध आहे दीर्घायुषी. त्यानंतर अस्तच्या विरुद्धार्थी आहे उदय. त्यानंतर अवरोहन आणि अवरोहनच्या विरुद्धार्थी शब्द आहे आरोहण. तर मित्रांनो, हा शब्दसुद्धा बऱ्याच वेळेस पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर अमृतच्या विरुद्ध विष, सर्वांनाच माहीत आहे. त्यानंतर अध्ययन आणि अध्यापन, हा शब्द पण तुम्ही थोडंसं लक्षपूर्वक वाचायचं आहे. त्यानंतर अग्रज, अग्रजच्या विरुद्धार्थी शब्द आहे अनुज, हा शब्दसुद्धा बऱ्याच वेळेस पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे अवनती, अवनतीच्या विरुद्धार्थी आहे प्रगती. तर मित्रांनो, हा शब्दसुद्धा पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे अनीती, अनीतीच्या विरुद्ध आहे नीती. त्यानंतर अदीच्या विरुद्ध आहे अंत. त्यानंतर हे आयातच्या विरुद्ध निर्यात, सर्वांनाच माहिती आहे. आवकच्या विरुद्ध जावक असतं, सर्वांनाच माहिती आहे. आशीर्वादच्या विरुद्धार्थी शब्द शाप, हे पण सर्वांनाच माहीत आहे. त्यानंतर आहे आगंतुकच्या विरुद्धार्थी शब्द आहे आमंत्रित. त्यानंतर आहे अबादानी, अबादानीच्या विरुद्ध आहे दुष्काळ. त्यानंतर आकाश पाताळ, आस्तिक नास्तिक, आगमन निर्गमन किंवा गमन, अंकुचन प्रसरण, हे पण सर्वांनाच माहिती आहे. आजीच्या विरुद्ध माझी असतं, हे सुद्धा सर्वांनाच माहिती आहे. त्यानंतर आहे अधोमुख, अधोमुखच्या विरुद्ध शब्द आहे उन्मुख आणि इत्थंभूतच्या विरुद्ध आहे त्रोटक. तर मित्रांनो, हा सुद्धा थोडासा नवीन शब्द आहे, त्यामुळे याला सुद्धा तुम्ही थोडंसं काळजीपूर्वक वाचा आणि लक्षात ठेवा. तर मित्रांनो, हे होते काही महत्त्वाचे विरुद्धार्थी शब्द जे की पोलीस भरतीमध्ये विचारण्याची शक्यता आहे. आणि याच्या समोरचे आपण शब्द पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.